रोजच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळलात का? मग आजची ही झणझणीत चविष्ट आणि पौष्टिक मटकीची उसळ नक्की ट्राय करा. एकदा खाल तर वारंवार बनवाल. सर्वात प्रथम मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. तिला कमीत कमी 3 तास भिजवून घेतलेले आहे. नंतर पाणी काढून त्याला असंच ठेवलेलं आहे. बघा किती मस्त मोड आलेले आहे. त्यानंतर मी 3 कांदे घेतलेले आहे, 3 टमाटर घेतलेले आहे आणि आवश्यकतेनुसार मिरची घेतलेली आहे. त्यांना छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते आता आपण कापून घेऊया. कांदे हे मोठे मोठे कापायचे, ज्याने मटकीला एक सुंदर चव येते. आणि मिरची पण मी मोठीच घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला ते तोंडात लागायला नव्हे. तोंडात आल्यामुळे ती तिखट लागते. त्यानंतर कढाई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घातलेले आहे. जसे तेल झाले त्यामध्ये मी मोहरी आणि थोडेसे जिरे घातलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. जसे ते गुलाबी झाले त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आणि छान मिक्स करून ढवळून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून 1 मिनिट परतून घेऊया. आता टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. छान मिक्स झालेले आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार हळद, लाल तिखट, मीठ, गोडा मसाला घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आणि हो, हे सगळं झाल्यानंतर पाणी घालायला विसरू नका. पाणी आधीच घालायचं थोडं, त्यामुळे काय होतं ना, मटकी छान मिक्स होते. आता त्यामध्ये मोड आलेली मटकी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्याला झाकण लावून 5 ते 10 मिनिट छान शिजू द्यायचं. आणि त्यावरती आपण आता पाणी घालून घेऊया. पाणी जसं गरम झालं तसं आता आपण त्यामध्ये ओतून घेऊया. त्यामध्ये थंड पाणी घालू नका. थंड पाणी घातल्याने कुकिंग प्रोसेस ही मंदावते. त्यामुळे शक्यतो कोणतीही भाजी बनवताना गरम पाणीच घाला. त्यामुळे भाजीला पण असो किंवा उसळला पण असो छान मस्त चव येते. बघा, आपली मटकी एकदम रेडी झालेली आहे. अधिक चवदार बनवायची असेल तर शेवटी 1 चमचा लिंबाचा रस नक्की घाला. ही गरमागरम मटकीची उसळ ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळी किंवा भातासोबत खूपच मस्त लागते. तुम्ही ही मटकीची उसळ करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अपेक्षा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी मटकीची उसळ खाल तर पुन्हा पुन्हा मागाल. धन्यवाद.